द रॅशनलिस्ट मूव्हमेंटमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे बोलताना महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली असे विधान केले. त्यामुळे महाराष्ट्रात फुले आंबेडकरवाद्यांबरोबरच समस्त शिक्षणप्रेमी जनतेत तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यांच्या या विधानाचा परिणाम म्हणून एका आंबेडकरवादी तरुणाने त्यांच्यावर शाईफेकही केली. एकूणच या सर्व प्रकरणामुळे महाराष्ट्रात भीक अथवा भिक्षा या शब्दाविषयी वा संकल्पनेविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या संकल्पनेचा परामर्श घेणे गरजेचे झाले आहे. भीक अथवा भिक्षा हा भारतीय संस्कृतीच्या एकूणच वाटचालीचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. ब्राह्मण धर्माने तर आपल्या वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये भिक्षेचे मोठे गौरवीकरण वा उदात्तीकरण केलेले दिसते. ब्राह्मण धर्म ज्या ग्रंथांना आपले संविधान मानतो त्यात मनुस्मृती हा ग्रंथ प्रमुख आहे. तेव्हा मनुस्मृती भिक्षेसंदर्भात काय म्हणते ते आपण बघूया. मनुस्मृती अध्याय 2 श्लोक 87. ब्रह्मचार्याने एकाचेच अन्न नित्य खाऊ नये, तर भिक्षेवर निर्वाह करावा. कारण ब्रह्मचार्याने भिक्षेवर वृत्ती करणे हे उपवासासारखेच आहे असे म्हटले आहे. वृत्ती करणे म्हणजे उदरनिर्वाह करणे. या श्लोकाचा मतितार्थ असा की उपवास करणे म्हणजे ब्राह्मण धर्मातील देवादिकांच्या उपासनेचाच एक मार्ग समजला जातो. भिक्षा मागणे ही एक उपासनाच आहे असे मनुस्मृती या श्लोकातून सांगत आहे. त्यामुळे अशी उपासना करून पोटात अन्न आणि सोवळ्याच्या गाठीला देवाच्या उपासनेचे पुण्य असा दुग्ध शर्करा योग साधण्यात ब्राह्मण कसे मागे राहतील. त्यामुळेच ब्राह्मणांच्या पूर्वापारपासूनच्या समस्त पिढ्या भीक मागत जगत आल्याचे दिसून येते आणि त्यांची ही भीक मागण्याची परंपरा आजही चालू असल्याचे दिसून येते. ब्राह्मणाला भूलोकीचे देव मानणारे अज्ञानी जनही यात ब्राह्मणांचे अनुकरण करण्यात मागे कशाला राहतील. त्यांनीही ब्राह्मण देवतेच्या सोवळ्याचे टोक धरून देवाच्या दारी अथवा मंदिर परिसरात भीक मागण्यास सुरुवात केली आणि हळूहळू हे लोण समाजातील सर्व थरांमध्ये पसरून भारतात जळी स्थळी पाशाणी अर्थात रस्त्यांवर, चौकात चौकात, बसस्टँड, रेल्वे स्टेशन इत्यादी सर्व ठिकाणी भिकारीच भिकारी पैदा झालेले दिसून येत आहेत. त्यामुळेच परदेशात भारताची प्रतिमा भिकाऱ्यांचा देश अशीच राहिलेली आहे आणि यास ब्राह्मण आणि ब्राह्मण धर्म हेच जबाबदार आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवे. या संदर्भात मनुस्मृती पुढे काय म्हणते ते बघूया. अध्याय 2 श्लोक 48. ज्यांचे उपनयन केले आहे अशा ब्राह्मणाने भिक्षा मागताना भवती भिक्षां देही असे म्हणावे. म्हणजे त्याने भवित हा शब्द पूर्वी उच्चारावा. क्षत्रियाने भिक्षां भवती देही असे म्हणावे व वैश्याने भिक्षां देही भवती असे वाक्य उच्चारावे. याचा अर्थ एवढाच की ब्राह्मण धर्माचे पालन करणाऱ्या भिकाऱ्यांनी भीक मागतानाही ज्या घरी ते भीक मागत आहेत त्या गृहस्थाला आपली जात सांगितली पाहिजे. म्हणजे भीक देणारा गृहस्थ मग जात पाहून कमी जास्त भीक देईल. म्हणजे कितीही विकृती. एक तर तुम्ही भिकारी आहात, भीक मागत आहात आणि त्यातही आम्ही ब्राह्मण भिकारी म्हणजे ब्राह्मण धर्मातील क्लास 1 भिकारी आहोत. आम्ही क्षत्रिय भिकारी ब्राह्मण धर्मातील क्लास 2 भिकारी आहोत आणि आम्ही वैश्य भिकारी म्हणजे ब्राह्मण धर्मातील थर्ड क्लास भिकारी आहोत असे गल्लीत उभे राहून ओरडून सांगायचे. कितीही नीच मनोवृत्ती. बरं, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ब्राह्मण धर्मात भीक मागणं हे कंपल्शन आहे, ती सक्ती आहे. ते ऐच्छिक कर्म नाही तर तो धर्माचा भाग आहे. भीक मागितली नाही तर कोणती सजा आहे ते मनुस्मृतीत बघा. अध्याय 2 श्लोक 86. काही रोग नसतानाही एकसारिखे 7 दिवस भिक्षाहार व सायंप्रात होम न करणारा आपल्या व्रतापासून भ्रष्ट होतो. त्याने अवकीर्णी प्रायश्चित्त करावे. याचा अर्थ असा की भीक मागितली नाही तर अशा ब्राह्मणाने अवकीर्णी व्रत करावे असे मनुस्मृती म्हणते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे अवकीर्णी व्रत काय आहे, तर त्याचे उत्तर मनुस्मृतीमध्येच दिलेले आहे. अध्याय 11 श्लोक 17 ते 22. अवकीर्णी व्रत ज्यास करावयाचे आहे त्याने चव्हाट्यावर रात्री पाकयज्ञ विधानाने कान्या गर्दभाच्या योगाने निरुती नामक देवतेचे यजन करावे. कान्या गर्दभाच्या म्हणजे कान वाकडे असलेल्या गाढवासारखे
यजन म्हणजे आराधना. नंतर निवृत्ती देवतेस उद्देशून गर्दभवपा इत्यादिकांचा यथाविधी होम करून शेवटी समासिंचतु मारुतः या रुचेने वायू, इंद्र, बृहस्पती व अग्नी यांचे घृताने हवन करावे. घृताने म्हणजे तुपाने. ब्रह्मचार्याचे वेदाध्ययनाच्या नियमाच्या अनुष्ठानापासून प्राप्त झालेले तेज तो अवकारणी झाला असता वायू, इंद्र, बृहस्पती व अग्नी यांच्याकडे जाते. यास्तव त्यांस आहुती द्याव्या. याचा अर्थ असा की जर ब्राह्मणाने भीक मागितली नाही तर त्याचं तेज संपुष्टात येऊन जातं आणि ते इंद्र, बृहस्पती आणि अग्नी यांच्याकडे जातं. हे अवकीर्ण संज्ञक पाप घडले असता पूर्वोक्त गर्दभ यागादी करून त्या गर्दभाचे चामडे पांघरून मी अवकीर्णी आहे असे आपल्याच तोंडाने आपले कर्म सांगून 7 गृहे भिक्षा मागावी. त्या 7 ग्रहात जे भिक्षान्न मिळेल ते एक वेळ खावे आणि सायंकाळी, प्रातकाळी व मध्यान्ही स्नान करावे. याप्रमाणे 1 वर्षभर केल्याने तो शुद्ध होतो. म्हणजे जर भीक मागितली नाही तर एखादं गाढव बघायचं, त्या गाढवाला मारायचं, त्याचं चामडं सोलायचं आणि ते वाळवून स्वतःच्या अंगावरती पांघरायचं आणि गल्लीने बोंबलत सांगायचं की मी अवकीर्णी आहे, मी अवकीर्णी आहे, म्हणजे मी भीक मागितली नाही, मी भीक मागितली नाही. आणि नंतर मग 7 घरांमध्ये जायचं आणि भीक मागायची आणि ती 7 घरांमधली भीक ही एका वेळेला खायची आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ आंघोळ करायची. असं 1 वर्ष करायचं. एवढे सगळे उपद्व्याप का करायचे? तर भीक मागितली नाही म्हणून. आता यावर हसावे की रडावे हेच कळत नाही. भिकारी ब्राह्मण देवतेचा विजय असो. बरं, पुन्हा तुम्हाला यावर असा प्रश्न पडला असेल की भारतात हे एवढे सारे ब्राह्मण भिकारी पैदा झाल्यावर यांना दररोज भीक कोण देत असेल? तर या संदर्भात प्रसिद्ध इतिहास संशोधक पावा काने हे आपल्या धर्मशास्त्राचा इतिहास या महाग्रंथात उपनयन या 31व्या प्रकरणात भिक्षा या उपप्रकरणात लिहितात, गृहस्थाश्रमीयांनी ब्रह्मचारी आणि संन्यासी यांना आपल्या ऐपतीप्रमाणे भिक्षा घालणे हे त्यांचे कर्तव्य असते. निष्ठावंत ब्रह्मचार्याला स्त्रियांनी भिक्षा दिली नाही तर तो त्यांनी संपादन केलेले पुण्य, पशु, संतती यांचा नाश करतो, असे आपस्तंभ धर्मसूत्रामध्ये म्हटलेले आहे. म्हणजे बघा, भिक्षा दिली नाही तर पुण्य संपुष्टात येते आणि पाप लागते अशी भीती ब्राह्मणांनी सामान्य अज्ञानी लोकांना घालून दिली आहे. ब्राह्मण देवतेच्या अशा शापाला आव्हान देण्याची कोणाची हिंमत असू शकते काय? म्हणजे ब्राह्मणांनी फुकटात आपले पोट भरण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा अवलंब केल्याचे यावरून दिसते. आणि भीक मागण्याच्या संदर्भात उल्लेख केलेल्या या बाबी फक्त मनुस्मृतीतच नाही आहेत, तर गौतम धर्मसूत्र, आपस्तंभ धर्मसूत्र, पराशर स्मृती, वशिष्ठ धर्मसूत्र इत्यादी सर्व महत्त्वपूर्ण ब्राह्मणी संहितांमध्ये, अर्थात ज्या ग्रंथांमध्ये ब्राह्मण धर्माचे कायदे लिहिलेले आहेत त्या सर्व ग्रंथांमध्ये आलेले आहेत. समाजाला सर्वांगाने समृद्ध बनविण्याऐवजी भिकेला लावण्यात या सर्वच ब्राह्मण ग्रंथांचे एकमत आहे, हेच या संदर्भात लक्षात घ्यावे. आता या ठिकाणी उलटा चोर कोतवाल को डाटे या हिंदी म्हणीप्रमाणे ब्राह्मण धर्मीय असाही उलटा आरोप करतात की भिक्षा प्रथेला बौद्ध धम्म जबाबदार आहे. बुद्धाने त्याच्या भिक्खू संघाला भीक मागायला लावून भारतात ही प्रथा सुरू केली. पण या संदर्भात मी सुरुवातीलाच स्पष्ट केल्याप्रमाणे भिक्षा ही भारताची प्राचीन काळापासूनची परंपरा राहिलेली आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. बुद्धाला रोहिणी नदीच्या पाणी प्रश्नावरून त्याच्या राज्यातून म्हणजे शाक्य संघातून हद्दपार करण्यात आले तेव्हा त्याच्या मनात संन्यास वृत्ती निर्माण झाली आणि तो त्या काळात प्रख्यात असलेल्या अनेक ऋषी मुनींकडे ज्ञान अर्जित करण्यासाठी गेला. तेव्हा त्या ऋषींनी तू राजकुमार आहेस तेव्हा भिक्षा मागून दाखव असे त्याला सांगितले. यातून हेच स्पष्ट होते की भीक मागण्याची प्रथा ही बुद्धाने सुरू केलेली नसून ती त्याही अगोदरपासून आपल्या देशामध्ये अस्तित्वात होती. ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धाने भिक्खू संघाची स्थापना केली आणि त्यांना भिक्षा मागण्यास सांगितले. पण बुद्धाने भिक्षा मागण्याच्या या प्रथेमध्ये सुधारणा केली. त्याने भिक्षूंना फक्त 5 घरांमध्येच भिक्षा घालण्याचे बंधन घातले आणि ज्या घरांमधून भिक्षा मिळेल त्यांना त्याचा मोबदला म्हणून ज्ञानदान करण्याची सक्ती केली.
म्हणजे पे बॅक टू सोसायटी हे तत्त्व या संदर्भामध्ये बुद्धाने आपल्या भिक्खू संघामध्ये सक्तीने अंमलात आणले असे म्हणता येईल. इतकेच नाही तर अन्नाव्यतिरिक्त इतर कोणतीही वस्तू भिक्खूने घेऊ नये असेही बंधन बुद्धाने त्यांच्यावरती घातले होते. या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या बुद्ध आणि कार्ल मार्क्स या छोटेखानी पुस्तकात पान नंबर 13 लिहितात, भिक्खू त्याला जवळ बाळगण्यास परवानगी दिलेल्या 8 वस्तूंशिवाय सोन्याने व चांदीने आणखी काही वस्तू विकत घेईल या भीतीपोटी सोने किंवा चांदी घेण्यास भिक्षूला पूर्णपणे मनाई केली होती. पण याउलट ब्राह्मण धर्मामध्ये मात्र ब्राह्मणांना अन्नाच्या व्यतिरिक्त इतर बाबीही भिक्षेत घेण्यास परवानगी देण्यात आलेली होती. या संदर्भात वशिष्ठ स्मृती म्हणते, भिक्षा में केवल खाद्यान्न मांगने का ही विधान नहीं बल्कि सोना चांदी और रत्न भी मांगे व दिए जा सकते हैं. सुवर्ण रजतम रत्नम वा पात्रेस्य निवेदयेत. वशिष्ठ स्मृती. याचाच अर्थ ब्राह्मण धर्मात भिक्षा मागण्यामध्ये स्वार्थ दडलेला आहे आणि भिक्षेच्या मोबदल्यात ज्याच्याकडून भिक्षा घेतली जात आहे त्या गृहस्थाला मोबदला म्हणून काही देण्यासंदर्भात कोणताही उल्लेख कोणत्याही ब्राह्मण ग्रंथामध्ये आलेला नाही. तर बुद्ध धर्मामध्ये भिक्षा हे पे बॅक टू सोसायटी या तत्वाचे एक साधन मात्र आहे. हा फरक आपण या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची बाब ही की या देशामध्ये बुद्ध काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व 6वे शतक ते इसवी सनाच्या 10व्या-11व्या शतकापर्यंत बुद्ध धम्माचे अस्तित्व होते. इतकेच नव्हे तर बुद्ध धम्म हाच या देशातील प्रमुख व एकमात्र धम्म होता आणि त्या काळात भारत हा अत्यंत समृद्ध असा देश होता. या देशाला सोने की चिडिया संबोधले जात होते. तसेच बुद्ध भिक्खूंनी या देशामध्ये जवळपास 70 विद्यापीठे स्थापन केल्याचेही संशोधनातून समोर आले आहे आणि या विद्यापीठांमध्ये अध्ययनासाठी सर्व जगातून विद्यार्थी येत असल्याचेही पुराव्यांवरून सिद्ध झालेले आहे. याचाच अर्थ असा की बुद्ध भिक्खूंनी भिक्षेच्या मोबदल्यात ज्या गृहस्थाकडून भिक्षा घेतली जाई त्याला ज्ञानदान तर केलेच, पण एक सामाजिक कर्तव्य म्हणून या देशात विद्यापीठांची स्थापनाही केली आणि ज्ञानाचा प्रचार प्रसार केला. पण याउलट ब्राह्मण धर्माने भिक्षेच्या मोबदल्यात गृहस्थाला मोबदला म्हणून परत काहीच दिले नाही. तसेच या देशात एकही विद्यापीठ स्थापन केले नाही. उलट विदेशी आक्रमणकाऱ्यांच्या सहाय्याने बौद्ध भिक्खूंनी स्थापन केलेली सर्व विद्यापीठे जाळून टाकली, उद्ध्वस्त केली आणि या देशाला अज्ञानाच्या अंधकारात ढकलले. त्या अंधकारातच या ब्राह्मणांनी या कुटील जमातीने जातीपाती निर्माण केल्या, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्यासाठी प्रसंगी देशाला परकीयांच्या दावणीला बांधण्याचे राष्ट्रद्रोही पातक करणेही त्यांनी आनंदाने स्वीकारले. अर्थात ब्राह्मण हेच विदेशी असल्याने त्यांच्याकडून आपण यापेक्षा वेगळ्या कोणत्या कृत्याची अपेक्षा करू शकतो. अर्थात बुद्ध धम्माच्या रासापासून सलग 700 वर्षे या देशात सामान्य जनांसाठी अज्ञानाचे अंधकार युगच होते. ज्ञान संपादनाचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता. या अंधकाराला नष्ट करण्यासाठी शेवटी एक क्रांतीसूर्य जन्माला आला, ते म्हणजे महात्मा फुले. ते आणि त्यांची पत्नी यांनी आपले सर्वस्व प्रदान करून बहुजनांच्या मुलामुलींना शिकण्यासाठी शाळा सुरू केल्या. त्यांचे हे महान कार्य शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख इत्यादी महामानवांनी पुढे चालवले. या ज्ञानदानाच्या चळवळीला या महामानवांनी सागराचे विशाल रूप दिले आणि त्यातून आजचा भारत उभा राहिला. तात्पर्य हे की चंद्रकांत पाटलांसारख्या ब्राह्मण धर्माच्या तट्टूंनी हे ध्यानात घ्यायला हवे की भीक मागण्याची परंपरा ही बहुजन महामानवांची कधीच नव्हती आणि नाही, तर या पाटलांसारखे असे तट्टू ज्यांची इमानीद्वारे चाकरी करतात, राष्ट्रद्रोह आणि समाजद्रोहाच्या धुळीने माखलेले ज्यांचे तळवे चाटण्यात जीवनाचा आनंद मानतात, त्या ब्राह्मण आणि ब्राह्मण धर्म यांचीच ही परंपरा आहे. चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध. मित्रांनो, द रॅशनलिस्टच्या माध्यमातून भ्रमवादी टुन्नी गँगची सर्वंकष हरामखोरी बाहेर आणण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. आपणास आमचे हे काम कसे वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. आमचे यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम अकाउंट आणि फेसबुक पेज नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लिंक खाली दिली आहे. धन्यवाद.